विद्यार्थी मित्र हो, आपण पाहतोय कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयावरील विविध टॉपिकच्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि त्या संबंधातली माहिती। मित्र हो, आज आपण नवीन टॉपिक या ठिकाणी पाहत आहोत आणि तो म्हणजे प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन। या टॉपिकवरची पूर्णतः थिअरी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण यावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर किशोर जगताप आपणा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्र हो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे। या संबंधाच्या सर्व लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या फॉलो करू शकता आणि येणारे अपडेट्स जाणून घेऊ शकता। मित्र हो, व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून येणारे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशनच्या स्वरूपात प्राप्त होऊ शकतील। तर मित्र हो, हा नवीन टॉपिक आपण या ठिकाणी अभ्यासासाठी घेतलेला आहे आणि तो म्हणजेच प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन। या टॉपिकवरची पूर्णतः थिअरी आपण अगोदर पाहणार आहोत, कारण कोणत्याही टॉपिकवरची थिअरी चांगली जर समजली, त्याचे आकलन झालं तर तुम्हाला त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे सोडवता येऊ शकेल। आणि म्हणून आपण प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी या टॉपिकवरची थिअरी अभ्यासणार आहोत। तर चला पाहूया प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन या टॉपिकवरील थिअरी। मित्र हो, या ठिकाणी मी तुम्हाला एक भाग नमूद करू इच्छितो की हा पूर्ण विषय इंग्लिशमध्ये असेल तरी सुद्धा आपण मराठी आणि इंग्लिश या दोन माध्यमांचा उपयोग करून ही थिअरी समजावून घेऊ शकतो। एक उदाहरण आपण प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी प्रथमतः घेऊया। मी बिझनेसमन आहे आणि मला या ठिकाणी एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे। नवीन व्यवसाय सुरू करताना अनंत अडचणी येतात आणि म्हणून मी नवीन व्यवसाय सुरू करण्याऐवजी अस्तित्वात असलेला एखादा व्यवसाय, मग तो एकल व्यापाऱ्याचा व्यवसाय असेल किंवा भागीदारी संस्थेचा व्यवसाय असेल, तो व्यवसाय मी विकत घेईल। मी विकत घेतल्यामुळे मी परचेसर झालो आणि ते विकणारे आहेत ते व्हेंडर किंवा सेलर झालेले आहेत। आता हा व्यवसाय मी ज्या तारखेला विकत घेतलेला आहे ती डेट म्हणजे बिझनेस परचेस डेट। पुढे मला या व्यवसायाचं कंपनीत रूपांतर करायचं आहे आणि कंपनीत रूपांतर करताना मला नोंदणीचा दाखला मिळवणे आवश्यक आहे, त्याला आपण म्हणतो इनकॉर्पोरेट सर्टिफिकेट, नोंदणीचा दाखला। ज्या तारखेला तो मिळतो त्याला आपण म्हणतो इनकॉर्पोरेट डेट। आता दोन डेट इथे आपल्याला माहिती पडल्या, बिझनेस परचेस डेट, इनकॉर्पोरेट डेट। आणि शेवटची डेट आहे ते म्हणजेच वर्षा अखेरची तारीख, इयर एंडिंग। या तीन डेटवर हा पूर्ण टॉपिक त्या ठिकाणी अवलंबून आहे। उदाहरणार्थ मी व्यवसाय खरेदी केलेला आहे, बिझनेस परचेस केलेला आहे 1 जानेवारी 2020 आणि मला या व्यवसायाचं इनकॉर्पोरेशन मध्ये रूपांतर करताना 1 मे रोजी जर झालेलं असेल म्हणजेच 1/5/2020, तर 1/1 ते 1/5 या कालावधीमध्ये तो व्यवसाय हा प्रामुख्याने चाललेला असतो, अस्तित्वात असतो आणि म्हणून त्या कालावधीला म्हणतो आपण प्री इनकॉर्पोरेशन पिरियड। आता मला नोंदणीचा दाखला मिळाला, इनकॉर्पोरेट झालेला आहे 1 मेला आणि माझं वर्ष अखेर आहे 31 डिसेंबर। तर 1/5/2020 ते 31/12/2020 हा कालखंड माझा कंपनीचा आहे। अगोदरचा कालावधी कुठला होता? एकल व्यापारी किंवा भागीदारी संस्था म्हणजे सोल ट्रेडर किंवा पार्टनरशिप फर्म म्हणजेच इनकॉर्पोरेशन पिरियड। आता माझं कंपनीत रूपांतर झाले, आता माझ्या ठिकाणी कंपनीचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे। 1 मे पासून ती लिमिटेड कंपनी निर्माण झालेली आहे।
ती जर प्रायव्हेट लिमिटेड असेल तर मला व्यवसाय लगेच सुरू करता येतो. ती जर पब्लिक लिमिटेड असेल तर सर्टिफिकेट फॉर कमेन्समेंट ऑफ बिझनेस त्या ठिकाणी मिळेपर्यंत मला व्यवसाय सुरू करता येणार नाही. आपण असं गृहीत धरू की ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. 1/5 ते 31/12/2020 या कालखंडामध्ये ती कंपनीच्या स्वरूपात अस्तित्वात होती आणि हा कालावधी आहे पोस्ट इनकॉर्पोरेट पिरियड. म्हणजे 1/5/20 ही इनकॉर्पोरेट डेट, त्याच्या अगोदर प्री इनकॉर्पोरेशन, प्री ॲक्विजिशन, प्रायर पिरियड. इनकॉर्पोरेशन झाल्यानंतरचा जो पिरियड आहे त्याला आपण पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड किंवा पोस्ट ॲक्विजिशन पिरियड असं संबोधू शकतो. हे तुम्हाला मराठीत पूर्ण कल्पना दिलेली आहे. या 3 तारखांवर पूर्ण हा टॉपिकचा बेस अवलंबून आहे. आता आपण थोडा इंग्लिशमधला भाग आणि त्याचं मराठीत रूपांतर आपण पाहूया. द प्रमोटर्स प्रमोट द बिझनेस फॉर अर्निंग प्रॉफिट. कोणताही उद्योजक हा प्रॉफिट मिळवण्यासाठी व्यवसाय करतो. अँड देअरफॉर आणि म्हणून टू अर्न द प्रॉफिट द बिझनेस इज स्टार्टेड. प्रॉफिट मिळवण्यासाठीच व्यवसाय सुरू करता येतो. देअर आर 2 अल्टरनेटिव्ह बिफोर द प्रमोटर्स रिगार्डिंग द बिझनेस. माझ्या पुढे 2 पर्याय होता. काय? एक, टू ॲक्वायर द रनिंग बिझनेस. अस्तित्वात असलेला एखादे भागीदारी संस्था किंवा एकल व्यापारी संस्थेचा बिझनेस खरेदी करणे, किंवा टू स्टार्ट द न्यू बिझनेस, किंवा नवीन बिझनेस सुरू करणे. आता पहिला भाग पाहू. मला जर अस्तित्वात असलेला बिझनेस जर खरेदी केला तर काय मदत होऊ शकते? इन द फर्स्ट इन्स्टन्स द प्रमोटर instead of waiting to start the new business acquiring the running business from the vendor. vendor म्हणजे सेलर, व्यवसाय विकणारा. कोणताही उद्योजक नवीन व्यवसाय सुरू करण्याऐवजी प्राधान्याने असलेला एखादा व्यवसाय खरेदी करण्याचा प्रयत्न करीत असतो. This saves lot of time in construction and other difficulties of starting the new business. Once the business is purchased by the promoter from the vendor, they will not stop the running business and wait till the certificate of incorporation is obtained. अस्तित्वात असलेला जर व्यवसाय खरेदी केला तर त्याला व्यवसाय सुरू करण्याची काही गरज भासणार नाही, तर तो व्यवसाय हा चालू असतो. पण नवीन व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर डेट ऑफ इनकॉर्पोरेशन म्हणजेच इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट मिळवल्याशिवाय नवीन व्यवसाय सुरू करता येत नाही. हा धोका आहे आणि म्हणून अस्तित्वात असलेला जो चालू व्यवसाय आहे तो खरेदी करण्याचा प्रयत्न केला जातो. द मोस्ट कन्व्हिनियंट डेट फॉर ॲक्विजिशन ऑफ बिझनेस इज युजली द डेट ऑफ द लास्ट बॅलन्स शीट. मागील वर्षाची जी अखेरची तारीख आहे ती डेट ऑफ ॲक्विजिशन म्हणून कन्व्हिनियंट पडते. दिस डेट मे नॉट coincide with the date of incorporation of the acquiring company. पुढे प्री ॲक्विजिशन पिरियड आणि त्यातला जो काय प्रॉफिट किंवा लॉस होईल त्याला प्रॉफिट किंवा लॉस असं म्हटलं जातं. तर प्री ॲक्विजिशन मगाशी आपण पाहिलेलं आहे. इनकॉर्पोरेट डेटच्या अगोदर म्हणजे व्यवसाय खरेदी केल्यापासून, बिझनेस परचेस केल्यापासून इनकॉर्पोरेट डेट मधला हा कालावधी इथे विचारात घेतो आपण. After the agreement for acquisition of running business is entered into, the process of incorporation of the company is commenced. ज्या तारखेला ॲग्रीमेंट होतं खरेदी विक्रीचं त्या तारखेपासूनच हा बिझनेस सुरू असतो. This takes some times. It is therefore not uncommon to find out company acquiring a running business from the date prior to its incorporation. In such a case, peculiar situation arises as the company is not in a legal existence until its incorporation. At the same time, the business is carried on its behalf. In the process, the promoters earn the profit or suffers the loss during this period. The profit or loss from the date of purchase, business purchase 1/1/2020 till date of incorporation, date of incorporation 1/5/2020 म्हणजे 4 महिने. या कालावधीमध्ये जो प्रॉफिट किंवा लॉस होईल त्याला म्हणतात प्रॉफिट किंवा लॉस
प्रायर टू इनकॉर्पोरेशन. क्लिअर कट आपल्याला या ठिकाणी त्याची कन्सेप्ट सांगितलेली आहे. प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट इज नॉट रिलेटेड टू द डेट ऑफ सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस. पब्लिक कंपनीज कॅन commence business after certificate of commencement. Hence, it is prudent to treat profit up to the certificate of commencement as a capital profit. म्हणजेच पहा 1 जानेवारी 2020 ते 1/5/2020 या प्रायर पिरियडमध्ये जो प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटला कॅपिटल प्रॉफिट असं म्हटलं जातं. म्हणजेच दुसऱ्या बाजूने प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन हा कॅपिटल प्रॉफिट असतो, रेव्हेन्यू नाही. सो दॅट प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन मीन्स ओनली द प्रॉफिट अर्न अप टू द डेट. पुन्हा पुन्हा मी या ठिकाणी उल्लेख करतोय, अप टू द डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. आता पोस्ट इनकॉर्पोरेशन म्हणजे ज्या तारखेला इनकॉर्पोरेट डेट आहे त्यापासून ते इयर एंडिंग पर्यंतचा जो कालावधी आहे तो पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड आहे. द परचेस बिझनेस इज ऑल्सो कंटिन्यूड आफ्टर इनकॉर्पोरेशन. इनकॉर्पोरेशन झाल्यानंतर सुद्धा बिझनेस हा चालूच असतो. द प्रॉफिट ऑर लॉस मेड फ्रॉम द डेट ऑफ इनकॉर्पोरेशन अप टू द डेट ऑफ क्लोजिंग ऑफ अकाउंट्स at the end of the first financial year. पहिलंच वर्षामध्ये वर्षाखेरपर्यंतचा कधीपासून इनकॉर्पोरेट डेट पासून या कालावधीला आपण पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड म्हणतो. आणि या कालावधीमध्ये प्रॉफिट किंवा लॉस होत असेल तर त्याला आपण प्रॉफिट और लॉस आफ्टर इनकॉर्पोरेशन किंवा दुसरं नाव आहे पोस्ट इनकॉर्पोरेशन, तिसरं नाव आहे पोस्ट ॲक्विजिशन प्रॉफिट. उदाहरणादाखल पहा, इथे तुम्हाला डायग्रॅम दिलेला आहे. बिझनेस परचेस केला 1/1/2020 ला. इनकॉर्पोरेट डेट आहे 1/5/2020. हा पहिला जो कालावधी आहे गुलाबी अक्षराने रंगीत याने दाखवलेला तो प्री इनकॉर्पोरेशन कालावधी आहे. प्री पिरियड याला आपण म्हणतो. यामध्ये जो प्रॉफिट होतो तो कॅपिटल प्रॉफिट किंवा प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. आता दुसऱ्या भागाकडे येऊ. इनकॉर्पोरेशन डेट 1/5/2020 आहे. इयर एंडिंग 31/12/2020 आहे. या कालावधीमधला जो कालावधी आहे त्याला पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड किंवा पोस्ट ॲक्विजिशन पिरियड असं संबोधलं जातं. आणि या कालावधीमध्ये जो प्रॉफिट किंवा लॉस होईल त्याला प्रॉफिट और लॉस आफ्टर इनकॉर्पोरेशन असं संबोधलं जातं. त्यामुळे दोन वेगळ्या कलरने या ठिकाणी मी तुम्हाला भाग दर्शविला आहे. आता हा जो प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन जो पाहिला ना आपण दुसऱ्या मुद्द्यामध्ये की ज्याला आपण कॅपिटल प्रॉफिट म्हणतोय तो कशासाठी वापरायचा. द प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन कॅनॉट बी ट्रीटेड ॲज अ बिझनेस प्रॉफिट. कारण तुमचा बिझनेस इनकॉर्पोरेट नंतर सुरू झालेला आहे. कंपनीचा अगोदर होता सुरू पण तो कंपनीचा नव्हता, तो सोल ट्रेडर किंवा पार्टनरशिप या संदर्भात सुरू होता. आणि म्हणून हेन्स कॅनॉट बी अवेलेबल फॉर डिस्ट्रीब्युशन ॲज ए डिव्हिडंड टू शेअर होल्डर. शेअर होल्डर कधी आले? इनकॉर्पोरेशन नंतर आलेले आहेत नवीन कंपनीमध्ये. आणि म्हणून this profit is to be treated as capital profit and hence should be transferred to capital reserve account. कॅपिटल प्रॉफिट नेहमीच कॅपिटल रिझर्वला आणि रेव्हेन्यू प्रॉफिट हे नेहमीच रेव्हेन्यू रिझर्वला ट्रान्सफर केले जातात. इट कॅन बी युटिलाइज फॉर रायटिंग ऑफ फिक्स असेट ॲक्वायर्ड यासाठी वापरला जातो. रायटिंग ऑफ गुडविल काढून टाकण्यासाठी हा प्रॉफिट वापरला जातो. पेइंग इंटरेस्ट टू व्हेंडर, जो व्हेंडर आहे ना त्याला पैसे पूर्ण रक्कम बिझनेसची दिली नाही तर त्याला त्याच्यावर व्याज आपल्याला द्यावं लागतं. ते व्याज देण्यासाठी या प्रॉफिटचा वापर करायचा. आणि कंपनी स्थापनेसाठी होणारा खर्च म्हणजे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ते सुद्धा काढून टाकण्यासाठी या प्रॉफिटचा वापर केला जातो. अशा प्रकारे या सर्व गोष्टीसाठी हा प्रॉफिट वापरला जातो. हा चौथ्या मुद्द्यामध्ये आपण भाग पाहिलेला आहे. पाचव्या मुद्दा
प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन हा कसा शोधून काढायचा हे आपण डिटेलमध्ये पाहू आणि त्याची समरी नंतर तुम्हाला मी दिलेली आहे. प्रॉफिट ऑर लॉस टू इनकॉर्पोरेशन कॅन बी असर्टन इन एनी ऑफ द फॉलोइंग टू मेथड. पहिली मेथड, अंडर धिस मेथड ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड फॉर द डेट ऑफ ॲक्विजिशन. ज्या तारखेला खरेदी केलेला आहे त्या तारखेपासून टू दी डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. आता या दोन डेट म्हणजेच काय, 1/1 ते 1/5 यातला ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शोधायचा, पुढचा नाही. विच विल डिस्क्लोज दी ॲक्युरेट प्रॉफिट ऑर लॉस प्रायर टू इनकॉर्पोरेशन, कारण तो मुळातच कालावधी प्री इनकॉर्पोरेशनचा आहे. ऑल ट्रान्झॅक्शन देअर आफ्टर वुड naturally relate exclusively to the post incorporation period and thus give post incorporation profit or loss. This method is highly inconvenient and impractical आणि म्हणून ही मेथड सर्वसाधारणपणे कुठल्याही व्यवसायामध्ये वापरली जात नाही. तर दुसरी मेथड आहे, अंडर दिस मेथड अकाउंट आर नॉट क्लोज ऑन द डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. मग अशी पहिल्या मेथडमध्ये इनकॉर्पोरेशन पर्यंतचा ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करायचा, इथे मात्र पूर्ण वर्षाचा प्रिपेअर करायचा. बट दे आर रिटर्न अप टू द एंड ऑफ द इयर, न चुकता न ब्रेक होता वर्षाखेरपर्यंतचा म्हणजेच 12ही महिन्याचा तो प्रिपेअर करायचा. Then, in order to calculate the profit or loss prior to incorporation, the following procedure or steps should be adopted. पहिली स्टेप, दुसरी स्टेप अशा पद्धतीने आपण जाणार आहोत. पहिल्या स्टेपमध्ये काय तुम्हाला करायचंय, प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट फॉर दी एंटायर पिरियड, म्हणजे बिझनेस परचेस पासून ते इयर एंडिंग पर्यंत. फ्रॉम द डेट ऑफ परचेस ऑफ द बिझनेस टिल the close of financial year to find out gross profit or loss. ग्रॉस प्रॉफिट किंवा लॉस शोधून काढण्यासाठी पूर्ण वर्षभराचा व्यवसाय खरेदी केल्यापासून इयर एंडिंग पर्यंतचा काय शोधून काढताय तुम्ही, ग्रॉस प्रॉफिट किंवा लॉस पहिल्या टप्प्यामध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये कॅल्क्युलेट टाइम रेशो, सेल्स रेशो. हे का कॅल्क्युलेट करायचं हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळणार आहे, पण तो कसा कॅल्क्युलेट करायचा ते अगोदर पाहूया. टाइम रेशो, इट इज कॅल्क्युलेटेड बाय टेकिंग इन टू कन्सिडरेशन. हा कॅल्क्युलेट करताना खालील दोन मुद्दे विचारात घ्या. द पिरियड ऑर टाइम फ्रॉम द डेट ऑफ ॲक्विजिशन टू द डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. म्हणजेच पहिला हा मुद्दा आहे, त्यामध्ये 1/1 ते 1/5 हा कालावधी, म्हणजे बिझनेस परचेस पासून ते इनकॉर्पोरेट डेट हा एक विचारात घ्या, आणि त्यानंतर दुसरा इनकॉर्पोरेट डेट ते अकाउंटिंग इयर पर्यंत, जे मग अशी तुम्हाला मी त्या डायग्राममध्ये दाखवले तो त्या दोघांमधला जो काही टाइम आहे. मगाचंच उदाहरण आपण घेतलं तर 1/1 ते 1/5 म्हणजेच तो 4 महिन्याचा आहे, आणि 1/5 ते 31/12 हा 8 महिने आहे. 4/8 म्हणजेच 1/2 हा तुमचा टाइम रेशो. सेल्स रेशो हा सुद्धा कॅल्क्युलेट करताना दोन मुद्दे दिलेत. द सेल्स फॉर द प्री इनकॉर्पोरेशन पिरियड किती आहे तो पहा, म्हणजे 1/1 2020 ते 1/5/2020 या कालावधीतला सेल 3 लाख असेल, आणि 1/5 ते 31/12चा सेल 6 लाख असेल, तर 3 लाखात 6 लाख म्हणजे 3/6 म्हणजेच 1/2 हा सेल्स रेशो. अशा पद्धतीने टाइम रेशो आणि सेल्स रेशो कॅल्क्युलेट करा, त्याचा उपयोग तुम्हाला पुढे होणार आहे. इथे उदाहरणादाखल दिले पहा. खरेदी केला व्यवसाय 1/1/2020 ला, इनकॉर्पोरेट डेट 1/5 या मधला 4 महिने, पुढचे 8 महिने, टाइम रेशो 4/8 म्हणजेच 1/2. सेल्स रेशो प्री इनकॉर्पोरेशनला 3 लाख सेल, पोस्ट इनकॉर्पोरेशनला 9 लाख सेल म्हणजे 3/9 म्हणजेच 1/3 हा सेल्स रेशो आहे. अधिक समजण्यासाठी हे तुम्हाला दिले. झाले का दोन टप्पे. आता तिसरा टप्पा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करा. इट इज प्रिपेअर्ड फॉर प्री इनकॉर्पोरेशन अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड सेपरेटली. ते कसे करायचे त्याचा नमुना मी शेवटी दिलेला आहे. प्रेफरली इन दी कॉलमर फॉर्म, तिथं कॉलमर फॉर्म मध्येच दिलेला आहे, तो तुम्हाला अधिक या संकल्पना स्पष्ट करेल. त्यानंतर चौथी टेप आहे अलोकेट दी ग्रॉस प्रॉफिट. जो पहिल्या टप्प्यात आपण शोधून काढलाय ना ग्रॉस प्रॉफिट वर्षभराचा, तो वाटा प्री आणि पोस्ट यामध्ये कसा
सेल्स रेशो किंवा टर्नओव्हर रेशो. सेल्सलाच दुसरं नाव आहे टर्नओव्हर. पाचव्या टप्प्यामध्ये अलोकेट ऑल दी आयटम्स, म्हणजे इन्कम असेल किंवा एक्सपेंडिचर असेल, कुठले प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधले. allocate all the items, that is income or expenses, appearing in the profit and loss account on the basis of respective merits for this. त्या एक्सपेंडिचर आणि इन्कमशी जे रिलेटेड आहेत त्या रिलेटेड रेशो प्रमाणे ते वाटा, मग ते टाइम असेल किंवा सेल्स असेल. द फॉलोइंग प्रिन्सिपल आर जनरली फॉलोड. कुठलं प्रिन्सिपल आहे ते आपण पाहूया. पहा, हे तुम्हाला इकडे इन्कम एक्सपेंडिचर पहिल्या कॉलममध्ये दिलेत, त्याची उदाहरणं दिलेत आणि इकडे कोणत्या रेशोमध्ये ते वाटायचे ते दिलेले. नेचर ऑफ आयटम्स, एक्झाम्पल्स आणि बेसिस ऑफ ॲलोकेशन म्हणजे वाटप करणे. पहिला, ग्रॉस प्रॉफिट किंवा लॉस असेल तर तो सेल्स रेशोमध्ये वाटा, दोन्ही पिरियडमध्ये, प्री आणि पोस्ट. दुसरं, ऑल फिक्स एक्सपेन्सेस अँड स्टँडिंग चार्जेस डू नॉट व्हेरी विथ द सेल्स, जे सेल्सशी रिलेटेड नाहीत परंतु वेळेशी टाईमशी त्या ठिकाणी रिलेटेड आहेत, ते सगळे टाइम रेशोमध्ये वाटा. असे कोणते आहेत उदाहरणादाखल, सॅलरी, रेंट, टॅक्सेस, इंटरेस्ट, इन्शुरन्स, पोस्टेज, डेप्रिसिएशन, प्रिंटिंग, स्टेशनरी, टेलिफोन अँड टेलिग्राम चार्जेस, ऑफिस एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, बँक चार्जेस, ऑडिट फी उदाहरणादाखल या ठिकाणी दिलेले आहेत. यापेक्षा वेगळे सुद्धा आहेत. तिसरा जो भाग आहे सेल्स एक्सपेन्सेस व्हेरिंग विथ सेल्स किंवा टर्नओव्हर, जे सेल्सशी संबंधित किंवा निगडित असणारे खर्च आहेत ते सेल्स रेशोमध्ये वाटा. कोणकोणते आहेत एक्झाम्पल पहा. कमिशन ऑन सेल्स, कॅरेज आउटवर्ड, डिस्काउंट अलाउड, बॅड डेट्स, ब्रोकरेज, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, पॅकिंग एक्सपेन्सेस, फ्री सॅम्पल, डिलेव्हरी अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, ॲडव्हर्टाइजमेंट, सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस, एक्सेट्रा एक्सेट्रा. चौथा भाग आहे एक्सपेंडिचरचा, जे एक्सपेन्सेस फक्त आणि फक्त प्री पिरियडशी म्हणजे प्रायर पिरियडशी संबंधित आहेत ते प्री पिरियडनुसार वाटा. म्हणजेच वाटायचे नाही तर ते फक्त प्री पिरियडलाच मांडायचे, पोस्ट पिरियडला अमाऊंट एकही मांडू नका. उदाहरणार्थ, पार्टनर सॅलरी, व्हेंडर सॅलरी, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल हे कंपनीत असतात का? नाही. हे कुठं असतात? भागीदारी संस्थेत, पार्टनरशिप मध्ये. ती कधी असते? प्रायर पिरियडला. त्यामुळे हे सगळे खर्च फक्त आणि फक्त प्रायर पिरियडलाच मांडा, पोस्ट पिरियडला मांडू नका. बरोबर त्याच्या विरुद्ध एक्सपेन्सेस एक्सक्लुझिव्हली रिलेटेड टू दी कंपनी फ्रॉम ऑफ ऑर्गनायझेशन, जे खर्च या पोस्ट पिरियडशी आहेत, प्रायर पिरियडशी त्याचा संबंध नाही, फक्त पोस्ट पिरियडशी आहे, ते फक्त पोस्ट पिरियडला मांडा. म्हणून तिथं म्हटलंय बेसिस ऑफ ॲलोकेशन मध्ये बी शोन इन दी पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड ओनली. कोणकोणते आहेत? प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डायरेक्टर फी, डिबेंचर इंटरेस्ट, फॉर्मेशन एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर, अंडररायटिंग कमिशन, गुडविल रिटर्न ऑफ, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, मॅनेजिंग डायरेक्टर रेम्युनरेशन. हे सगळे खर्च वाटायचे नाहीत, हे उचलायचे आणि पोस्ट पिरियडलाच फक्त मांडायचे. त्यानंतरचा खर्च आहे तो म्हणजे एक्सपेन्सेस आहे इंटरेस्ट ऑन पीसी परचेस कन्सिडरेशन. दोन भाग दिलेत पहा. उदाहरणार्थ, इफ पेड ऑन ऑर बिफोर इनकॉर्पोरेशन, इनकॉर्पोरेशन पूर्वी जर त्या ठिकाणी ते पेड केले असेल तर ते फक्त आणि फक्त प्री इनकॉर्पोरेशन पिरियडला मांडा. पण तेच इंटरेस्ट जो आहे पीसी वरचा तो जर इनकॉर्पोरेशन डेट नंतर जर पेड केले असेल तर ते टाइम रेशो मध्ये वाटा. त्यामुळे वाक्य नीट वाचा आणि मग कसे वाटायचे ते ठरवा. हा झाला एक्सपेन्सेसचा भाग. आता इन्कम. इन्कम चार प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात. डिस्काउंट रिसिव्ड जर त्या ठिकाणी दिलेला असेल तो टाइम रेशो मध्ये वाटा. शेअर ट्रान्सफर फी फक्त आणि फक्त पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडला पाठवा, वाटायचे नाही, डिस्ट्रीब्यूट करायचे नाहीत. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हा टाइम रेशो मध्ये वाटा किंवा ॲक्च्युअल तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये जसं सांगितलं असेल इक्वल वाटाय सांगितलं तर इक्वल, नाही सांगितलं काही तर टाइम रेशो मध्ये. सेम त्याच बेसिसवर प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स असेट ऑर इन्व्हेस्टमेंट हे सुद्धा तुम्हाला वाटावे लागणार आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतील पहा, काही खर्च हे टाइम रेशो मध्ये दोन्ही कालावधीमध्ये वाटायचे, काही एक्सपेंडिचर सेल्स रेशो मध्ये दोन्हींनाही वाटायचे,
काही एक्सपेन्सेस अजिबात वाटायचे नाहीत, ते प्री पिरियडला म्हणजे अगोदरच्या पिरियडमध्येच फक्त मांडायचे. काही एक्सपेन्सेस नंतरच्या पिरियडमध्ये मांडायचे, अगोदरच्या पिरियडमध्ये अजिबात मांडायचे नाहीत. अशा पद्धतीने आपण कॉमन आणि अनकॉमन इन्कम आणि एक्सपेंडिचरचं पूर्णतः डिस्ट्रीब्युशन करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आणि मग शेवटी तुम्हाला फाइंड आउट द रिझल्ट ऑफ द टू पिरियड सेपरेटली. तुम्हाला दोन पिरियडचं प्री आणि पोस्टचा रिझल्ट मिळेल. पहिला प्रीचा आणि नंतर पोस्टचा. एक, प्रॉफिट प्रायोरिटी इनकॉर्पोरेशन इज क्रेडिटेड टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. तो कुठे क्रेडिट करा? कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला प्रायर पिरियडचा. और विल अपीयर इन द बॅलन्स शीट ॲज अ सेपरेट आयटम. तो सेपरेट म्हणून बॅलन्स शीटला मांडा. आता पोस्टचा. पोस्ट इनकॉर्पोरेशन प्रॉफिट विल बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू प्रॉफिट. आणि या रेव्हेन्यू प्रॉफिटचा वापर कशासाठी करा? एक्झिस्टिंग शेअर होल्डरला डिव्हिडंड देण्यासाठी. अशा पद्धतीने प्रायर प्रॉफिट आणि पोस्ट प्रॉफिट तुम्हाला कॅल्क्युलेट करता येऊ शकेल. आतापर्यंत जो भाग सांगितलाय त्याचं समरी मी इथे तुम्हाला सांगतोय. पहा, प्रोसिजर टू सॉल्व दी प्रॉब्लेम. पहिला टप्पा, प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द एंटायर पिरियड. म्हणजे दोन्ही पूर्ण 12 महिने, वर्ष, प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड कंबाईंड एकत्र पूर्ण 12 महिन्याचा. 2, allocate gross profit in the ratio of sales of each period. दोन्ही कालावधीमध्ये ग्रॉस प्रॉफिट सेल्स रेशो मध्ये वाटा. 3, allocate वाटा फिक्स पोर्शन ऑफ एक्सपेन्सेस ऑन द बेसिस ऑफ टाइम रेशो मध्ये फिक्स पोर्शन जे आहे एक्सपेन्सेसचे ते वाटा. 4था, allocate वाटा एक्सपेन्सेस कोणते? रिलेटिंग टू सेल्स. सेल्सशी संबंधित असणारे सर्व एक्सपेन्सेस हे सेल्स रेशो मध्ये वाटा. आणि allocate एक्सपेन्सेस रिलेटिंग टू टाइमशी संबंधित असणारे सर्व एक्सपेंडिचर टाइम रेशोमध्ये वाटा. 6वा टप्पा आहे, चार्ज एक्सपेन्सेस टू प्री इनकॉर्पोरेशन पिरियड विच आर एक्सक्लुझिव्हली रिलेटेड टू प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. फक्त प्री इनकॉर्पोरेशन पिरियडशी रिलेटेड असणारे एक्सपेंडिचर वाटायचे नाहीत, तर प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्येच मांडायचे, चार्ज करायचे. तसंच पोस्ट इनकॉर्पोरेशनशी रिलेटेड असणारे एक्सपेंडिचर हे फक्त पोस्ट इनकॉर्पोरेशनलाच मांडा, प्रीला मांडू नका, वाटू नका. 8वा भाग, ट्रान्सफर प्रॉफिट रिलेटिंग टू प्री इनकॉर्पोरेशन पिरियड टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट अँड लॉस टू गुडविल अकाउंट. लॉस कुठे? गुडविल अकाउंटला मांडा. आणि 9, ट्रान्सफर प्रॉफिट रिलेटिंग टू पोस्ट. 8वा नंबर प्री, आता 9वा पोस्ट. ट्रान्सफर प्रॉफिट रिलेटिंग टू पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड टू प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. आता हा तुम्हाला फॉर्मॅट कॉलमर पद्धतीने दिलाय. पहा, एक्सपेन्सेस, इन्कम. एक्सपेन्सेस सगळे इकडे मांडा. उदाहरणादाखल मी या ठिकाणी घेतलेले आहेत. टाइमशी संबंधित असणारे टाइम रेशोमध्ये पहिल्या 2 ह्याला वाटा. सेल्सशी संबंधित असणारे सेल्स रेशोमध्ये दोघांना वाटा. फक्त प्रीमध्ये आहे. पहा, व्हेंडॉर सॅलरी प्री, फक्त प्री इनकॉर्पोरेशनला मांडा, पोस्टला मांडू नका, तिथं मांडलेली नाही. आता पुढचे 3 खर्च आहे, डायरेक्टर फी, इन्कम टॅक्स आणि डिबेंचर इंटरेस्ट. हे फक्त पोस्टशी संबंधित आहे. प्रीला दिलेले आहेत का? नाही, पोस्टला मांडा. जसे हे एक्सपेंडिचर मांडले तसेच इन्कम सुद्धा. पहिला इन्कम आहे ग्रॉस प्रॉफिट सेल रेशोमध्ये दोघांना वाटा. नंतर टाइम रेशोशी संबंधित असणारं रेंट रिसिव्ड टाइम रेशोमध्ये वाटा. आणि शेअर ट्रान्सफर फी हा फक्त पोस्टशी संबंधित आहे, त्यामुळे ते कुठल्याही रेशोमध्ये वाटायचं नाही, फक्त पोस्ट इनकॉर्पोरेशनला मांडा. अशा प्रकारे अकाउंट क्लोज करा. रेड कलरने दाखवलेला पोस्ट इनकॉर्पोरेशनचा क्रेडिट साईड जास्त, डेबिट साईड कमी, तर नेट प्रॉफिट. व्हाईस वर्सा, डेबिट जास्त आली, क्रेडिट कमी आली, तर नेट लॉस. अशाच पद्धतीने या ब्ल्यू कलरमध्ये असणारा प्री इनकॉर्पोरेशन अकाउंट क्लोज करा. क्रेडिट जास्त, डेबिट येणारा नेट प्रॉफिट, डेबिट जास्त, क्रेडिट कमी येणारा नेट लॉस. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला तो भाग इथे अकाउंटच्या दृष्टिकोनातून मांडावा लागेल. विद्यार्थी मित्र हो, आपण पूर्णतः थेरी या प्रॉफिट प्रायोरिटी इनकॉर्पोरेशनवर पाहिलेली आहे आणि त्यामुळे आता आपल्याला लक्षात आलेलं आहे डेट ऑफ बिझनेस परचेस काय आहे,
इनकॉर्पोरेट डेट काय आहे आणि इयर एंडिंग डेट काय आहे. या 3 डेट मधले जे 2 भाग आहेत, बिझनेस परचेस टू इनकॉर्पोरेट डेट प्रायर आणि इनकॉर्पोरेट डेट ते इयर एंडिंग पोस्ट, या आधारावर आपण हा पूर्ण टॉपिक अभ्यासलेला आहे, त्याची माहिती घेतलेली आहे. पुढच्या भागामध्ये याच टॉपिकवरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे येणार आहेत त्याचा विचार आपण स्वतंत्रपणे करणार आहोत. अगोदर थिअरी तुम्ही पूर्ण वाचा, वारंवार वाचा, व्हिडिओ पूर्ण पहा, शांतपणाने पूर्ण लक्ष देऊन तो ऐका, म्हणजे तुम्हाला थेरटिकल भाग चांगला लक्षात येईल, त्याचा उपयोग तुम्हाला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी होऊ शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करा. माझे स्वतःची वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या फॉलो करू शकता आणि येणारे अपडेट्स त्या ठिकाणी जाणून घेऊ शकता. तर मित्र हो, चला पुढील टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत प्रॉफिट टू प्रायर टू इनकॉर्पोरेशन या टॉपिकवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन. धन्यवाद.